क्रिया, पुढे लक्ष द्या, संख्यावरील क्रिया, आवाज बंद, लक्ष समोर पहा. संख्यावरील क्रिया या प्रकरणामध्ये 6 टाईप आपले झाले. साधी बेरीज, हातच्याची बेरीज, अपूर्णांकाची छेद समान असणारी, अपूर्णांकाची छेद समान नसणारी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान असणारी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान नसणारी बेरीज. आता शेवटचा बेरीजेचा प्रकार या प्रकरणातला शिकायचा आहे, तो म्हणजे टाईप नंबर 7 TYTE. टाईप नंबर किती? 7. 7व्या टाईपचं उदाहरण शिकतोय आपण. टाईप नंबर 7 काय सांगितलंय तर टाईप नंबर 7 मध्ये कोणती बेरीज शिकायची? दशांश अपूर्णांकाची बेरीज. ओके, दशांश अपूर्णांकाची बेरीज. आता पुढे लक्ष द्या, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या संख्यांमध्ये पॉइंट येतं, पॉइंट म्हणजे कळलं, पॉइंट येतं त्या संख्याला आपण काय म्हणतो? दशांश अपूर्णांक. ओके, आता दशांश अपूर्णांकाची बेरीज म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ तुम्हाला एक्झाम्पल समजावं म्हणून पहिलं उदाहरण मी घेतोय. लक्ष समोर असू द्या. पहिलं एक्झाम्पल घेतोय 4.632 प्लस 72.09 प्लस 16 अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलंय. काय दिलंय पुढे लक्ष द्या, 4.632 72.09 प्लस 16. ओके, मग तुम्हाला वाचन करताना देखील जर तुम्हाला गणित चांगलं येतंय, हे जर समोरच्याला वाटायचं असेल एखाद्या हुशार गणिताच्या तज्ज्ञ माणसाला, तर मी जसं वाचलं तसंच हे वाचायचं. आणि नाही तर कुणाला बी कळेना असं वाचायचं असेल तर काही काही पोरं असं म्हणते 4.632 कसे म्हणते 4.632. आलं लक्षात? हे चुकीचं आहे. पॉईंट नंतर सिंगल नंबर वाचायचा कधी पण, म्हणजे 4.632 कळलं? कधी पण दशांश अपूर्णांकात संख्या वाचन करताना 6.032 असं वाचतात. आलं का लक्षात? पहा, ठीक आहे. पुढे लक्ष द्या. पहा, कळलं मग? सिंगल नंबर वाचायचे. 4.632 72.09 प्लस 16. दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करतात? पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा. हे नंबर मागं पुढे झाले तरी चालते. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, नंबर पाठीमागं पुढे गेले तरी चालते. पुढे लक्ष द्या. म्हणजे उदाहरणार्थ कसं सॉल्व करणार हे, तर 4.632 झालं. आणि इथं 72 आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला तर पॉईंटच्या अलीकडे कोणता नंबर आहे? 7 आणि 2 72. आणि इकडं 0 9. कळलं? आता इथं प्लस 16 आहे. आता याला पॉईंटच नाही, मग काय करायचं? जर एखाद्या संख्येमध्ये पॉईंट आला नसेल तर तो लास्टला पॉईंट असतो. कळलं? 16 पॉईंट असं. कळलं? नुसतं 16 नाही तर 16 पॉईंट, म्हणून पॉईंटच्या आधीचे 16 लिहावं लागतील, म्हणून इकडे घ्यायचे. कळलं? करायची ठिकाणची बेरीज समजला आता? 2 9 आणि 3 12. हातचा आला 1 6 आणि 1 7. पॉईंटला पॉईंट तसाच तसा दिला. परत 6 आणि 4 10 2 12 2. हातचा 1 7 आणि 1 8 आणि 1. यू अंडरस्टँड? 92.722 असं काय आहे आपलं उत्तर. समजली? बेरीज सारखी बेरीज आहे, फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा. ओके, पुढे लक्ष द्या. आपण पाहूया मग कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे गणित. पुढे लक्ष द्या. कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते आपण पाहू. ओके, दुसरा एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2. दुसऱ्या नंबरचा एक्झाम्पल सर्वांनी समोर व्यवस्थित पहा काय शिकवायला ते. ओके, 5.18 180 प्लस पुढे लक्ष द्या 7.09 प्लस 0.003 प्लस ओके प्लस काय 72.9 ओके 180 प्लस 7.09 प्लस 0.003 प्लस 72.9 असं गणित. याला म्हणतात दशांश
अपूर्णांक पॉईंटचे गणित दशांश अपूर्णांक. मग काय करणार आपण, याचा पॉईंट शेवटी असतो ना, ज्याला पॉईंट नाही त्याचा शेवट असतो, म्हणजे ते पॉईंटच्या अलीकडे यायचा 180 आणि इथं पॉईंट. आता 7.09 पॉईंटच्या अलीकडे काय फक्त 7, पॉईंटच्या नंतर 0.9 झालं. त्याच्यानंतर इथं देखील पॉईंटच्या अलीकडे काय फक्त 0, पॉईंट नंतर काय 0.03. समजलं. अलीकडच्या अलीकडे पलीकडच्या पलीकडे गेली. इथं 72 हे पॉईंटच्या अलीकडं आहे म्हणून इथं 7 आणि 2 72. पॉईंटच्या नंतर काय ओनली 9 आणि ह्या सगळ्यांची काय करायची करा. 3 ला 3 900 परत हे 900 इथं पॉईंटला पॉईंट इथं किती 1505 आजचा म्हणजे 259.993 हे आलं आपलं उत्तर. कळलं कसं लिहायचं, सिंपल आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या, इकडच्या अंक इकडे, इकडच्या अंक इकडे आणि बेरीज करायची, संपलं. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, ऍड करतो. पुढचा एक प्रश्न घेऊ आणखी, तुम्हाला समजावून म्हणून देतो. या आणखी एखादा प्रश्न आता सोपं आहे, बेरीज तुम्हाला काही घेत नाही असं नाही. तिसरं एक्झाम्पल पहा. 12.69 प्लस 3.0 ओके 2 4 प्लस काय 24 प्लस 0.9 असं एक्झाम्पल. समजलं. काय करणार, कसं लिहायचं. मांडणी व्यवस्थित आली 12.69 मांडणी जर व्यवस्थित आली का चुकतच नाही. पॉईंटच्या अलीकडे किती येतात 3 इथं काही जण 3 इथं मग पॉईंट येते इकडे तसं उलट ना. इथं पॉईंट इथं काय 0 2 4 7 झालं प्लस. चला आणखी प्लस इथं काय 24 कुठे येईल 24 किती पॉईंटच्या अलीकडेच येईल, कारण एखाद्या संख्येला पॉईंट नसेल तर तो शेवटी असतो. आणि हा 0 इथं 0.9 लक्षात आलं. आता बेरीज करा. 4 9 2 11 9 6 15 16 16 पॉईंटला पॉईंट आजचा 4 आणि 3 7 आणि 3 10 0 आजचा इथं आलं 2 आणि 2 4 40.614. समजलं. सिंपल आहे की नाही. सगळ्याला समजला आजचा टॉपिक. दशांश अपूर्णांकाची बेरीज याला म्हणतात. दशांश अपूर्णांकाची डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. काय म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. समजला. चला आणखी एक एक्झाम्पल घेतो. आता तुम्हाला देतो. ओके क्लासवर्क मध्ये सोडवायला देतो. क्लासवर्क मध्ये ओके तुम्ही लिहितो. हां 4 नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे. काय करणार 63.09 ओके. हा पॉईंट इथं पॉईंटच्या खाली 7 इकडे 6 इकडे 12. एखाद्या संख्येला जर पॉईंट नसेल तर कुठं घ्यायचा सांगितलंय मी शेवटी, म्हणजे हा पॉईंट इथं येईल आणि हा नंबर लेफ्ट हँड साईडला पॉईंट आणि यांची ॲडिशन करायची. ओके म्हणजे इथं 9 इथं 6 हा पॉईंट मग इथं आले 1202 आजचा 1 6 आणि 1 7 आणि 1 82.69. किती विद्यार्थ्याचं आलंय. ओके नाईस गुड. हां नेक्स्ट पहा. पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. ओके ते म्हणजे काय करणार तुम्ही पहा 8.762 बरोबर 8.762 असं दिसतं. आता 12.9 आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. पॉईंटच्या अलीकडे कोणता नंबर आहे 12. पॉईंटच्या नंतर कोणता आहे 9. नंबरच्या खाली नंबर लिहिले का चूक होतच नाही. त्यानंतर 14 इथं बी पॉईंट नाही मग शेवटी पॉईंट असतो म्हणून इथं पॉईंटच्या अलीकडे 14. आता काय करणार यांची ॲडिशन 2 6 9 7 16 6 ओके 8 12 13 14 15 15 5 ओके आजचा आला इथं आले 3 35.662 35. किती विद्यार्थ्यांचं आलं
वाघ. सुरवशे नाही आलं. पहिले आले का? घालत नव्हतं. ठीक आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ द्या. हा पुढचा प्रश्न पहा. इथं तसंच आहे पहा. 72.0 किती 9. आता 0 नंतर काय पॉईंट. पॉईंटच्या खाली पॉईंट आला. इथं 0 4. इथं बी पॉईंटच्या खाली पॉईंट 5.3. आता यांची करायची बेरीज. मग किती येईल 4. 9 3 12 2. आजचा 1 पॉईंटला पॉईंट दिला. 5 2 7 आणि 1 8 आणि इथं 7. उत्तराला 78.24. किती जण आहेत? ओके चला गुड वर्क. नेक्स्ट पहा. 0.4 परत इथं 0.04 परत काय 0.004 म्हणजे दशांशापूर्णांकाच्या बेरजेमध्ये एकच लक्षात ठेवायचं की पॉईंटच्या खाली पॉईंट जर घेतला तर आपलं उत्तर चुकत नाही. अलीकडचे अलीकडे पलीकडचे पलीकडे ठेवून द्यायचे ॲडिशन करायचं. इथं 4 इथं 4 इथं 4 इथं पॉईंट आणि 0 पण आन्सर आलं 0.444. डू यू अंडरस्टँड? चला आता होमवर्क लिहून घ्या. होमवर्क लिहून घ्या. पहिलं एक्झाम्पल आहे